Yeah.
हरे देव देव मनी व्यर्थ का फिरसी, देव देव मनी व्यर्थ का फिरसी, निज देव निनसे मळिकन, देवा नाही रूप देवा नाही नाम, देवा नाही ठाव कुठे काही, ज्ञान अखंडित सेवा करा त्याची, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही, विठ्ठल परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयाचे केली आस्करण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो निहातो
धन्य धन्य रती देवा देव देव म्हणणी व्यर्थ का फिरसी किंवा आपल्या सर्वांना कळण्याकरता समजण्याकरता देव देव म्हणणी व्यर्थ का हिंडसी निज देव नेसी म्हणी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही का ठाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही विठ्ठल विठ्ठल हो देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेसी म्हणी कोण प्राप्त स्थळे प्राप्त गतिका कीर्तन सेवेकरता निवडून घेतलेला अभंग तुमच्या आपल्या परिचयाचे किंवा ही भूमी पावन झालेली आहे आपल्या आदरणीय ज्ञानेश्वर माऊली जगाची माऊली नाही का यांचे फक्त 3 चरणाचा अभंग आहे निवडून घेतलेला अभंग देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी माऊली सांगतात देव देव सर्वीकडे देव सर्वीकडे ओतून धरलेला आहे परंतु आपण नाही का देव देव म्हणून व्यर्थ का फिरतो म्हणजे आपणच फिरतो बघा आपण तीर्थाला जातोय तीर्थयात्रा करतोय मी या मताचा नाही का तीर्थयात्रा करू नये वारी करू नये इकडे जगाच्या माऊलीने उपदेश केलेला आहे देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी म्हणजे माऊलीचा उद्देश माऊलीची भूमिका काय का देव शोधायची गरज नाही देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेसी मुळी कोण म्हणजे त्या निज तत्वाचा भगवंत आहे ना त्या निज तत्वाच्या भगवंताला आपण ओळखून घ्यायचंय म्हणून इकडे माऊली तेच सांगतात निज देव नेसी मुळी कोण मग आता पुढे जाऊन सांगतात देवाला नाव नाही देवाला रूप नाही देवाला कुठलं गाव नाही मग देवा नाही रूप देवा नाही नाव काय सांगतात देवाला रूप नाही बघा देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काय म्हणजे त्याला नाव नाही रंग नाही रूप नाही असा निर्गुण तत्वाचा भगवंत आहे याचा उल्लेख पुढे होणारच आहे पुढे जाऊन सांगतात ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा म्हणजे जगाच्या माऊलीने उपदेश केलाय इथं बसलेले एवढ्यालाच नाही प्रत्येक येणाऱ्या जीवाला उपदेश केलेला आहे
वाक्य, जगाच्या माऊलीचं वाक्य, ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. कोणाची? याच पुढे निघणार आहे. अखंडित सेवा करा त्याची, असं सरळ सरळ भागवत. आणि या ठिकाणी मी बोलतो म्हणजे कुणी कीर्तनकार नाही किंवा मोठा प्रवचन वक्ता कुणीतरी असं नाही. अहो ही सेवा आहे. महाराज सांगतात सेविके सांगितले का तेथे उतुपण काम नाही. म्हणून ही सेवा बघा, आज एकादशी निमित्त आपल्या दौंड्यात या गावची एकादशी आहे आणि या शिवाजी बाबा आहे, अजून शिंदे बाबा आहे, अशोक बाबा आहे, सर्व त्यांच्या सानिध्यामध्ये राहणारी मंडळी आणि त्यांच्याकडे आलेली एकादशी, त्यांच्या सेवेला आलेली एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्ताने प्रत्येक एकादशीला इथं प्रत्येक 2 कार्यक्रम होतात, 2 कीर्तन सेवा होते. आणि आज माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी बोलण्याची संधी, आज इथं वास्तव्य आपल्या आदरणीय श्रीपाद बाबा रामदास बाबा हे फाउंडेशन आणि आम्ही ज्यांच्या सानिध्यामध्ये राहत असणारे, वावरत असणारे किंवा त्यांची शिकवण आम्हाला आलेली आदरणीय बाबा भागले या बाबांचं माझ्यासारख्या पामराने तर नाही वर्णन करू शकत. म्हणून माझ्यासारख्या पामराला मी काही ज्ञान सांगणार नाही, मी काहीतरी वक्तृत्व सांगणार नाही किंवा तुम्हाला हसवील असं नाही. सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या महात्म्याच्या आशीर्वादाने जे काही ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाच्या माध्यमामधून जे काही बोलण्याचा प्रयत्न करेल. उपस्थित सर्वच इकडं गायक वृंद आहेत, आपले भाऊ आहेत वादक आणि श्रोते मंडळ. आता श्रोते मंडळानंतर माझ्यासारखे ज्ञानाने वयाने बाबांच्या सहवासामध्ये राहणारी व्यक्ती इकडं महिला मंडळ आहे आणि माझ्यासारख्या प्रामाणिक ज्ञान सांगावं, जसं जमेल तसं कीर्तन करेल किंवा जसं सांगण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल संत म्हणजे आपण संत पदवी नाही का, ही संत पदवी हा मात्र व्यक्तीला नाही. संत पदवी त्या ज्ञानाला आहे. संत म्हणजे तेच संत. कोणते संत? तेच संत, तेच संत. संत हे Ah!
नाम देतात. कोणतं नाम देतात? ते अनादि काळचं तत्व आहे. महाराज सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी जरी मनी आत्या नाही तरी तरी संत सर्वसेविसी ते ज्ञान पैगा बरवे असे जगाच्या मागणीने उपदेश केलंय. ते ज्ञान पैगा बरवे ते ज्ञान निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचलं. परंतु आपण कोणाच्या तरी सहवासामध्ये कोणाच्या तरी मार्गदर्शनामध्ये परमार्थ करीत असावं. परमार्थ करीत असताना आपल्याला कोणाचं तरी सानिध्य पाहिजे. बघा आपलं परम भाग्य की आपल्या हे फाउंडेशन म्हणजे सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा या महात्म्यांचं फाउंडेशन आपल्याला आपलं. म्हणून अशा महात्म्यांच्या सहवासामध्ये राहणारे आपले आदरणीय बाबा बांधे आणि अशा महात्म्यांचं आपल्याला सानिध्य लाभलं. म्हणून आपलं परम भाग्य विठ्ठल मी माझं परम भाग्य समजेल का मला कुठलं ज्ञान नसताना इथून बोलायला संधी भेटते. आणि इथून बोलण्याचं तात्पर्य म्हणजे माझं परम भाग्य. महाराज सांगतात पुण्य फळले बहुत दिवसा. कोणते भरले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा म्हणजे आज माझं भाग्य उदयाला आलं. म्हणून महाराज सांगतात पुण्य फळले बहुत दिवसा. बघा आपल्या सर्वांचं पुण्य फळ आलंय. म्हणून या धर्म मंडपामध्ये बसायला भेटलंय आणि अशा महात्म्यांचं आपल्याला सानिध्य लाभलंय. अहो प्रत्येक कानीकोपऱ्यामध्ये सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं नाव आहे. अहो या महात्म्यांनी ख्याती केली हो ख्याती. त्यांच्या अंगी कळवला होता. म्हणून आज इथपर्यंत ते ज्ञान जसं कानाकोपऱ्यापर्यंत पोचलं. जर आपल्याला महात्म्यांचं जर सानिध्य नसतं लाभलं ना नसतं झालं. आपण कुठं तरी बळमध्ये पडलो असतो दगडासारखं. म्हणून माझं मी परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. बघा आपल्या
म्हणजे नागबाबा सांगतात का वैकुंठामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये देव कैलासामध्ये सांगतात वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्र देव तयारीने ठावडीता कोठे म्हणजे नागबाबाला सांगायचं का वैकुंठामध्ये आहे कैलासामध्ये आहे म्हणून नागबाबाला असं सांगायचं का या भूतलावरती प्रत्येक जीवामध्ये भगवंत वास्तव्य भगवंत वास करणारे भगवंत प्रत्येक जीवामध्ये महाराज सांगतात विठ्ठल जळीस तरी घडला रेता भाव नाही उरला पण ती ही दृष्टी तशी झाली पाहिजे देव समजून घेण्याची आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल बघा जर तुम्ही आपण चालतो ना तर सत्ता त्याची कोणाची भगवंताची सत्ता आहे का म्हणजे सत्ता भगवंताची बघा सूर्याला चालण्याची सत्ता कोणाची आहे अहो भगवंताचीच ना तुझी सूर्यासी चालणे तुझी बळे म्हणजे सांगायचं तात्पर्य तुझी असत्यने म्हणजे सूर्याला चालण्याची सत्ता त्याचीच आहे तुम्हा आपल्याला चालवण्याची सत्ता त्याचीच आहे मग आता आपल्याला भगवंत शोधावा कुठं लागेल देव हाय देव हाय हाय देव हाय देव हाय देव मंदिर शोधून पाहे आता भगवंत कुठे सांगितलं बाबांनी हृदय म्हणजे बाबांनी पुरावा दिला म्हणजे बाबांनी हे सांगितलं विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला म्हणजे भगवंताचा असं निरोप आहे संत महात्म्यांचा असं निरोप आहे संत महात्मे निरोपण करीत असताना काय सांगतात
की भगवंत हृदयामध्ये, मग हृदयामध्ये असताना भगवंत आपण शोधतोय कुठं? बघा, विचार करा. भगवंताला शोधण्याची क्रिया आपल्याला जर भगवंताला जर शोधण्याची क्रिया जर माहीत करून घ्यायची असली तर महात्म्यांच्या सहवासामध्ये आपल्याला परमार्थ करावा लागेल. आणि परमार्थ करीत असताना आपल्याला या शरीराची गरज आहे. पण हा शरीर कसं सांगितलंय महात्म्यांनी? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? सांगायचं तात्पर्य आपल्या मागे काळ लागलाय आणि तो काळ कधीतरी एक दिवशी तो घालणार आहे. तो काळ आपल्याला एक दिवशी उचलून येणार आहे. म्हणून त्याच्यापासून सावध राहावं लागेल. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, सोहिताचा घोर वहा. मग ध्यानी राहा श्रीहरीच्या. काय सांगितलं आपल्याला? ध्यानामध्ये तेच ठेवायचे. कोणतं? आपल्या महात्म्याने जी रीत दाखवून दिलंय ना, बघा, कोणाला अनुग्रहाची रीत असेल, कोणाला प्रबोधाची रीत असेल, कोणाला नसेल अनुग्रह नसेल, कोणाला प्रबोध नसेल, किंवा कोणाच्या गळ्यामध्ये माळ सुद्धा नसेल, याच्याकरता इथं आपण येतोय. मग इथं येऊन काय करावं लागेल? जर माळ नसेल ना तर आपल्याला माळ घालावं लागेल. म्हणजे माळ घालून परमार्थाची रीत कळून घ्यावं लागेल. महाराज सांगतात की परमार्थ करा. कसं करा? कसं करा? या शरीराने परमार्थ करावं लागेल. पण या शरीराने परमार्थ करता येईल, पण आपल्याला सहवास संत महात्म्यांचाच लागेल. संत महात्म्यांच्या सहवासामध्ये राहून महाराज सांगतात, आयसियाचा पदर धरा, देव येईल घरा. कोणता देव येईल घरा? अहो, इकडे जगाच्या माऊलीने तेच सांगितलंय. काय सांगितलंय? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. आता देव कसा आहे याचा शोध आपण थोडक्यात बोलण्याचं तात्पर्य करू. विठ्ठल विठ्ठल. बघा, समुद्र परिपूर्ण भरलेला असतोय. समुद्र परिपूर्ण भरलेला असतोय, परंतु समुद्रामध्ये जर हवेची जर स्पर्श झाला हवेचा, तर हवेचा स्पर्श झाल्याच्या नंतर तिथं लाट निर्माण होते. म्हणजे लाट निर्माण झाल्याच्या नंतर आता लाट पाण्यापासूनच लाट निर्माण झाली. आपण नाही का पाहिल्याच्या नंतर ही लाट तयार झाली. म्हणजे दिसायला काय दिसतंय? समुद्राचे, पण ती लाट दिसते आपल्याला. म्हणून सांगायचं तात्पर्य काय? पाणीचे, समुद्र म्हणजे पाणीचे, परंतु तिथं लाट निर्माण झाली. बघा, आपण या सृष्टीवरती राहत असताना, या भूतलावरती राहत असताना भगवंत स्वरूप आहे. भगवंत स्वरूप आहोत, पण भगवंत आपल्यापासून अलिप्त आहे. आता भगवंत आपल्यापासून अलिप्त का सांगायचंय? हो, भगवंत म्हणजे आपल्यापासून अलिप्त म्हणजे सतत याचीच आहे.
भगवंताची सत्ता त्याचीच आहे. मग चालतोय आपण त्याच्याच सत्तेने, पण आपण कर्माने बांधलोय. म्हणून कर्मापासून भगवंत अलिप्त आहे. भगवंत हा कर्मापासून अलिप्त आहे. कारण का, जर कर्म शिल्लक राहिले ना, परत जन्म घ्यावा लागेल. जगाच्या मागणी उपदेश केला, आगा कर्मी जेव लागेल. ते तया सुख दुःखी फळ यावे कोणाला, देहाला. मग आता शरीराला सुख दुःख भोगावंच लागतात ना. मग भगवंत निश्चितच त्या कर्मापासून अलिप्त आहे. म्हणून त्याच्यामध्ये भगवंत बांधलेला नाही. कोण बांधलंय? तुम्ही आपण बांधून घेतलंय. बघा, एका झाडाला मिठी मारली बरं का. मिठी मारल्याच्या नंतर आता आपणच सोडायचंय ना ती मिठी. बांधून आपणच घेतलंय ना, बांधून आपणच घेतलंय. मग आपण असं समजायचं का कोणीतरी येऊन आपल्याला होता परी बळे झाला भक्त, परी बळे झाला भक्त, होता परी बळे झाला भक्त, दुनिया चंद मागे मागे, दुनिया चंद मागे मागे, चंद मागे मागे. होता परी बळे झाला बद्ध म्हणजे येतानी मुक्त होता. येतानी मुक्त होता, बद्ध कशाने झाला? अहो, इथून मी बोलतोय म्हणजे इथून तुम्हाला ब्रह्मज्ञान करतोय किंवा मी कीर्तन सांगतोय आणि तुम्ही ऐकत. अहो, इथं बद्ध म्हणजे ही जागा नाराजाची आणि विठाला विठाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. बद्ध अवस्था कोणी करून घेतली बघा. एक पोपट होता आणि त्या पोपटाने काय केलं माहितीये का? त्या पारध्याने ना ती दोरी बांधून घेतली बघा. जगाच्या माऊली कोणी पारायण करीत असेल ना तर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आलेला आहे. त्या पारध्याने दोरी बांधली आणि त्या दोरीमध्ये एक नळी टाकली आणि नळी टाकल्याच्या नंतर पोपट आला आणि त्या नळीला बसला, आवळून झालं म्हणजे त्या नळीवरती बसला. नळीवरती बसल्याच्या नंतर आता शरीराच्या हालचालीमुळे ती नळी म्हणजे तो स्वतः झोका घ्यायला लागला. आता झोका घ्यायला लागल्याच्या नंतर फारच उलटा झाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशाने? अहो, ते पोपटाने पक्का पकडून ठेवला. ती नळी आहे ना पक्की पकडून ठेवली. एवढी पकडली म्हणजे त्याच्या शरीराच्या वजनाने तो उलटा झाला. आता उलटा झाल्याच्या नंतर त्याला भीती निर्माण झाली. भीती कशी निर्माण झाली? कमी पडतो का? मी पडल्याच्या नंतर गतप्राण होईल. गतप्राण झाल्याच्या नंतर मग मी इथं मरण पावलं नाही का? या भीतीने त्या पोपटाने नळी पकडून धरली. आता बघा, तुमचं आपलं तसंच चाललंय बरं का. व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये वावरत असताना, व्यवहार प्रपंच करीत असताना आपण बांधून घेतलंय आपल्याला. येताना मुक्तच आहे. सांगायचं तात्पर्य त्या पोपटासारखी गती नाही झाली पाहिजे. मग त्या पोपटाने उलट झाल्याच्या नंतर नळी सोडून आणि उडून जायला पाहिजे होतं, परंतु त्याने तसं नाही केलं. तिने उलट त्या चुचीने पकडून धरली नळी. म्हणजे पायाने तर पकडली, पंजाने पकडलीच ती नळी, पण आणखी जखडून घेतलं. म्हणजे त्या चुचीने पकडून घेतलं. म्हणजे असं आपण पकडून घेतलंय. म्हणून याच्यापासून या व्यवहारामध्ये प्रपंच करीत असताना आपण आपल्याला बांधून नाही घ्यायचं. बाबांनी उदाहरण दिलं ना, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? का बद्ध अवस्था कशी झाली? येताना मुक्तच होता आणि जाताना सुद्धा मुक्त अवस्थाच
मुक्त स्थितीच प्राप्त झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य काय का व्यवहार प्रपंच करीत असताना आपल्याला परमार्थ करावा लागेल. पण परमार्थ करीत असताना आपल्याला सानिध्य पाहिजे. बाबांचं सानिध्य आहे आपल्याला. मग सानिध्य असताना इथं येऊन आपल्याला काहीतरी उजळणी करायला पाहिजे. किंवा बघा, महिला मंडळ तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे, त्याला काजळे आल्याच्या नंतर सोनाराकडे जाऊन आपण एकदम चकचकीत करून आणतोय का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय का जसं सोनं उजळून आणतोय तसंच इथं आपण प्रत्येक 15 दिवसामध्ये काय कर्म करतोय ते कर्म करीत असताना ना इथं चालना भेटते बरं का. जया परमार्थाची चाल म्हणजे सांगायचं काय का परमार्थ करावं. महाराज सांगतात तरी जडजडणी मग जिया पाऊस यावे निजगाम माझ्या. बघा, परमार्थ करीत करीत भगवंतापर्यंत पोचावं लागेल. म्हणून महाराज सांगतात की तरी जडजडोनी व्हायला नाही. मग काय कर, जडजडोनी व्हायला नाही म्हणजे या देहाच्या अलिप्त होऊन परमार्थ कर. महाराज सांगतात या देहाच्या बांधडी ना पडिजे, सुख दुःखाच्या सागरी ना बुडीजे, सुखे स्वरूप गड दे माझी अंगा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, या देहाच्या बांधडी ना पडिजे. आता देह म्हणजे कसा आहे, देह नाशिवंत देह जाणार सकळ आता सांगितलं आपण. मग परमार्थ करत असताना शरीराच्याच माध्यमामधून शरीराचीच जोडी घेऊन करावं लागेल. विठ्ठल म्हणजे याच शरीराने आपल्याला परमार्थ साध्य होईल. याच शरीराने आपल्याला संतांचा सहवास प्राप्त होईल. म्हणून या शरीरानेच आपल्याला नाही का तिथपर्यंत जाण्याचा मार्ग. म्हणजे सांगायचं तात्पर्य काही आयशी नका ते चित्त कुठं तरी जुरलं पाहिजे. चित्त पांडुरंगा जुरत असेल म्हणजे आपण कोणी हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मी कोण आहे, मी कोण आहे, करावा विचार. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, करावा विचार. मी कोण आहे, ज्ञानेश्वर सुखीचा मन ज्ञानेश्वर देव लोके
का फिरसी. काय सांगतात, आपणच येवे, परंतु काय करावं लागेल त्याला क्रिया आहे. बघा, अनुग्रह असताना आपण अनुग्रहाचे नामचिंतन, अनुग्रहाचे साधन जर नामचिंतन करीत असताना आपल्याला जर ते नाम प्राप्त झाले ना, मग परमार्थ नामानेच करावं लागेल, पण मनाच्या मार्गाने नाही. महाराज सांगतात, मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी शिरवला तो चिदन्य. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, का देवच आपण आहे, देवच आपण आहे असं कोण सांगतंय, असं कोण सांगतंय. अभंगाचं प्रथम चरण देव देव म्हणून देव देव म्हणून देव देव जगाच्या माऊलींनी सांगितलं देव कोण आहे, देव कसा आहे. अहो, देव निर्गुण आहे, देव निर्गुण आहे, पण आपण सगुणाची भक्ती करतोय नाही का. देवाची भक्ती म्हणजे निर्गुण देवाची भक्ती करायला पाहिजे ना. निर्गुण देव कसा आहे तो दिसत नाही. महाराज सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. म्हणजे निज तत्व अवस्था आहे, निज तत्वाने भगवंत तुम्हा आपल्यामध्ये राहतोय, तुम्हा आपल्याला चालवतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य का भगवंत निर्गुण आहे, पण आपण निर्गुण असताना सगुणाची भक्ती करतोय. म्हणजे सगुणापर्यंतच निर्गुणापर्यंत पोहोचू आपण. महाराज सांगतात, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. म्हणजे सांगायचं तात्पर्य निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे ना, तर सगुणालाच वाजायला लागेल. इकडे महाराज सांगतात, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, का आपण सगुणे पण भगवंत निर्गुणे. भगवंत निर्गुणे ना, मग इकडं माऊली उपदेश करतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. म्हणजे निज देव आपल्यामध्ये, म्हणजे आपल्याला चालवतोय, म्हणजे तो निज देव आहे. बघा, आपण जर घंट्यामध्ये जर घंटा वाजवला तर घंटेचा आवाज म्हणजे नाद आहे, पण घंटेचा नाद दिसणार नाही, नाद दिसणार नाही. फुलामध्ये जर फूल तोडला आणि जर सेंटर घेतला तर वास येईल,
पण सुगंध दिसणार नाही. सुगंध दिसेल का? मग तसा आपण सगुण आहे, पण आपल्यामध्ये निर्गुण वस्तू आहे ना, तो भगवंत आहे आणि त्याची सत्ता आपल्याला चालवते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, म्हणजे फिरायची गरज नाही, देव कुठे शोधायची गरज नाही, म्हणजे आपणच देव आहे. आपण स्वतःच भगवंत आहे. महाराज सांगतात आपला तो एक देव करून घ्या, तेने विना जीवा सुख नव्हे. म्हणजे भगवंत आपल्यामध्ये, म्हणजे त्याच्याशिवाय सुखच नाही असं सांगायचंय संतांना. म्हणजे भगवंतच आहे, पण आपल्यामध्ये वावरत असताना त्याला क्रिया दिले. ती क्रिया आपल्याला सद्गुरूंच्या मार्फत ती क्रिया बघा. अनुग्रह चिंतन करीत असताना, नाम चिंतन करीत असताना आपण जर त्या प्रबोधाच्या पात्रतेचं झालो तरच प्रबोध आपल्याला भेटेल. नाही तर नाही का, बाजारामधून भाजीची जुडी असेल, कुठला भाजीपाला असेल आणि तो घ्यायचा आणि लगेच घरी न्यायचा असं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य अनुग्रहाची रीत करीत अनुग्रहाचं चिंतन करीत तेव्हा प्रबोधाच्या पात्रतेचं म्हणजे सांगायचं काय निर्गुण म्हणजे भगवंत आहे, पण त्याचा शोध कशाने लागेल आपल्याला? कशाने लागेल? म्हणजे भगवंत आपल्यामध्ये, पण तो कोणत्या तत्वाने जगाच्या माऊलीने सांगितलं शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा देवा ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रंग, देवा नाही नाव, देवा नाही रंग, देवा नाही नाव. आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. महाराज सांगतात का ज्ञानदेव म्हणे आज भजा आत्मदेवा. म्हणजे सांगायचं काय का आत्मदेव आहे. माऊलीला तेच सांगायचंय का आत्मदेव आहे आणि अखंडित सेवा त्याचीच करा. काय सांगतात? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. पण आपण त्याची सेवा नाही करीत. भगवंत आत्मस्वरूपाने आपल्यामध्ये राहतोय, म्हणजे आत्मदेव असं माऊलीने सांगितलंय. म्हणून बघा आत्मदेव असं सांगायचंय माऊलीला. पण आपण आत्मवस्तूच आहे, आत्मतत्वानेच वावरतोय आणि आत्मदेव आहे असं माऊलीला सांगायचं. म्हणजे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची.
देवानाई ठाव कोठे काही ज्ञानदेव म्हणे बजात्म देवा अखंडित सेवा करण्याचे देवानाई रूप देवानाई नाव कोठे काही झालेली सेवा